यात सुद्धा प्रॉपर्टी टॅक्समधून जो जनरल टॅक्स होता तो आता वजा केला जाईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 9 नगरपंचायतींची मतमोजणी अखेर पूर्ण झाली। चामोर्शी आणि धानोरा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय, तर सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघटनेला बहुमत मिळालं असून कुरखेड्यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय। मुलचेरा इथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीला सत्ता मिळाली, त्यामुळे जिल्ह्याचा एकूण विचार केला तर आघाडीचीच सत्ता कायम असणार आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जिल्ह्यात बनलाय। दरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेल्या युतीच्या प्रयोगातून शिवसेनेच्या जागा वाढल्या असून 5 वर्षांपूर्वी केवळ एका जागेवर असलेल्या शिवसेनेचे यावेळेला 14 सदस्य आहेत, तर शिवसेनेच्या पाठिंब्यानं 6 अन्य सदस्य निवडून आले। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। महेश, काय सांगशील, जिल्ह्यातलं चित्र कसं आहे? मिलिंद, या ठिकाणी आपण जर बघितलं तर जिल्ह्यात होणारी ही निवडणूक 9 नगरपंचायतीची खूपच सगळ्यात लक्ष वेधणारी निवडणूक होती। कारण गेले 2 महिने या भागातल्या जनतेनं या निवडणुकीची रणधुमाळी अनुभवली होती। आज नेमकं काय चित्र राहील निकालाचं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आपण जर बघितलं तर गेल्या वेळी भाजपच्या जागा ज्या पद्धतीने होत्या, विशेषतः सिरोंच्या नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती। 2.5 वर्षानंतर काँग्रेससोबत युती केली होती। या ठिकाणी मात्र भाजपचा आणि काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही। या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। 10 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। अहेरीमध्ये आपण विचार केला तर आत्राम राजघराण्याच्या दृष्टीनं अहेरी हे खूप मोठं मानलं जातं। तिथं परंपरागत लढाई आहे दोन्ही आत्राम बंधूंमध्ये। धर्मराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचे पुतणे भाजपचे माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम। त्या ठिकाणी मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे। भाजपला 6 जागा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 आहे। इथं आदिवासी विद्यार्थी संघटनेने 5 जागा मिळून आपली उपस्थिती दर्ज केली आहे। त्यामुळे इथं सत्तेची चाबी कोणाकडे जाईल हे पाहणं महत्वाचं राहील। सगळ्यात महत्वाचं म्हणजे चामोर्शी नगरपंचायत जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगरपंचायत आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं। त्या ठिकाणी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा काही जागा आलेल्या आहेत। मुलचेरा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती, त्या ठिकाणी या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। कुरखेडा उत्तर गडचिरोली मधलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। आपण या निकालाचं विश्लेषण जर केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रयोग शिवसेनेनं केला होता गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, की या ठिकाणी ज्या पक्षाची जागा जास्त आहे त्या पक्षासोबत युती, म्हणजे गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकद जास्त असल्यामुळे धर्मराव आत्राम यांच्यासोबत त्यांनी या ठिकाणी युती केली होती। बाकी धानोरा, कुरखेडा या ठिकाणी काँग्रेस सोबत युती केली होती। त्यामध्ये शिवसेनेला फायदा झालेला आहे। एकूण जर का विचार केला तर शिवसेनेला फायदा झाला आणि 3 पक्षांचा विचार केला तर आघाडीच्या जागा वाढल्या, जशा शिवसेनेच्या जागा वाढल्या, पण भाजपला मात्र मोठा फटका बसला। महेश, तुर्तास धन्यवाद। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।